मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची तुम्ही जर लेखी परीक्षा दिली असेल, तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची माहिती आहे. तर या ठिकाणी फायनल ॲन्सर की प्रकाशित करण्यात आलेली आहे बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर. तर या ठिकाणी फायनल ॲन्सर की तुम्ही चेक करू शकता आणि यानंतर तुम्हाला कळेल, की तुम्हाला लास्ट किती मार्क्स मिळाले आणि त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की टायपिंगची तयारी कोणी करायची किंवा सुरुवात कशा पद्धतीने करायची आणि आता फायनल ॲन्सर की आल्याच्यानंतर फायनल रिझल्ट म्हणजे तुम्हाला टोटली मार्क्स कधी या ठिकाणी पाहायला मिळतील. तर सर्वात अगोदर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फायनल ॲन्सर कीमध्ये काय देण्यात आलेलं आहे. तर ए, बी आणि सी या 4 सेटमध्ये तुमची एक्झाम झालेली होती. सेटनुसार या ठिकाणी काही ॲन्सर्समध्ये बदल झालेला आहे. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे 3-3, 4-4 मार्क्स या ठिकाणी वाढलेले आहेत किंवा वाढलेले असू शकतात. तुम्ही या ठिकाणी पहा. कारण सी ऑर डी, सी ऑर डी अशा प्रकारचे ऑप्शन्स यामध्ये दिलेले आहेत आणि ज्या ठिकाणी स्टार असं दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स बिनधास्त या ठिकाणी मिळणार आहेत. एकंदरीत बऱ्याच कॅन्डिडेट्सचे 2-2, 3-3, 4-4 मार्क्स या ठिकाणी वाढलेले आहेत. अशा प्रकारची या ठिकाणी एकाची काही नोटीस आहे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे. स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे. लास्टला तुम्ही पाहू शकता 1 मार्क्स विल बी अलॉटेड टू ऑल कॅन्डिडेट्स फॉर क्वेश्चन्स ऑफ बुकलेट सीरीज डिनोटेड बाय मार्क्स. या ठिकाणी स्टार जे केलेले आहे, त्या ठिकाणचं मार्क्स तुम्हाला मिळणार आहे किंवा अलॉट केलेलं आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्हाला जर मित्रांनो 45 प्लस जर मार्क्स मिळत असतील, तर तुम्ही थांबू नका. सॉरी 45 प्लस या ठिकाणी मार्क्स मिळत असतील, तर तुम्ही थांबू नका. टायपिंगची तयारी करायला तुम्ही सुरुवात करा. कारण आता यावेळेस काय बदल होईल सांगता येत नाही. रेशिओपेक्षा जास्त कॅन्डिडेट्स टायपिंगला ते बोलू शकतात. कारण तुम्हाला माहीत आहे 27,000 प्लसचा विचार केला नव्हता, तरी देखील या ठिकाणी पात्र करण्यात आले आहेत कॅन्डिडेट्स लेखी परीक्षेसाठी. त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी संधी मिळू शकते. त्याच्यामुळं आशा ठेवता 45 प्लस वाल्यांनी टायपिंगला जोरामध्ये या ठिकाणी सुरुवात करायला पाहिजे. आता राहिला प्रश्न सर्वात महत्त्वाचा म्हणजे फायनल रिझल्ट. तर मित्रांनो 7-8 दिवसामध्ये तुमचा फायनल रिझल्ट या ठिकाणी येऊन जाईल. यादी प्रकाशित केली जाईल. तिथून 8 दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये टायपिंगची परीक्षा देखील होऊन जाईल. मग आता या ठिकाणी कशा पद्धतीनं तयारी करायची? तर बॉम्बे हायकोर्टचं ज्या प्रकारे पॅसेज असतं त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण टायपिंगचे पॅसेज तयार केलेले आहेत मित्रांनो. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टायपिंगचे पॅसेज बाय करून चांगल्या प्रकारे तयारी करू शकता आणि आपण जे मित्रांनो पॅसेज तुम्हाला प्रोव्हाईड करत आहोत, ते आढावा घेऊनच आपण पॅसेज करत आहोत. तुमचे जर घरी प्रॅक्टिस करत आहात, जे आपले पॅसेज आहेत ते जर पॅसेज तुमचे 8 ते 9 मिनिटामध्ये जर कव्हर होत असतील ना मित्रांनो किंवा 9:30 मिनिटामध्ये, तर त्या ठिकाणी पॅसेज हायकोर्टचा पॅसेज 8.5 मिनिटामध्ये विथ ॲक्युरसी तुमचं 100% कंप्लीट होईल. त्याच्यामुळं हार्ड कॉपी घ्या, प्रिंट काढा आणि तयारी करा. ऑनलाईनच्या नादी लागू नका. ऑफलाईन एक्झाम होते तुमची. ऑफलाईन पॅसेज दिला जातो हार्ड कॉपी आणि पाहून तुम्हाला टाइप करायचा असतो. अजून तुमची काही अडचण असेल तर टेलिग्राम चॅनल्स आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचप्रकारे WhatsApp नंबर आहे. त्याचप्रकारे कमेंट्स देखील करू शकता आणि Insta देखील आपण चॅनल तयार केलं Instagramवर. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सर्वांची कम्युनिटीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमची काही अडचण असेल तर तुम्ही WhatsAppद्वारे, कमेंट्सद्वारे आपल्याशी संपर्क साधू शकता. सर्व समस्यावर समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि फायनल ॲन्सर कीद्वारे तुम्हाला फायनल किती मार्क्स मिळालेले आहेत, ते देखील कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.